तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मॉडर्न डॉक्टर युट्यूब चॅनल. कालच्या व्हिडिओला खूप भारी प्रतिसाद मिळालेला आहे, तर त्याच्यामुळे आपण आता सिरीज चालू करण्यात आलेली आहे आपल्या BMS ची. तर आज आपण बघणार आहोत की पेपर प्रेझेंटेशन कसा केला पाहिजे. आता आपला समितीचा पेपर आहे 3 दिवसानंतर, तर कुंदन सर आपल्याला गाईड करणार आहे की समितीचा पेपर कसा लिहिला गेला पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की पेपर फॉर्मॅट तिथे कसं असणार आहे. तुम्हाला आपण कॉलेजमध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीच्या पेपरवरती लिहितो, पण तिथे जो पेपर असणार आहे तो कसा असणार, आता याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो. तिथे तुम्हाला असा पेपर असणार आहे, फक्त याच्यामध्ये थोडे चेंजेस असणार आहे इथे. आणि मागच्या पेजवरती इथे तुम्ही MCQ लिहिणार, हे इथे लिहिलेलं आहे, तर हे थोडं इग्नोर करा. पण इथे असं तुम्हाला MCQचं हे असणार आहे. आणि त्यानंतर तुमचा असं सेम असाच पेपर फॉर्मॅट असणार आहे तिथे. आणि टोटल 46 पेजेस असणार तुम्हाला. तर तेवढ्यात सफिशियंट आहे, त्याच्यात सगळं LAQ SAQ सगळं बसून जातं. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की क्वेश्चन कसे अटेंड करायचे, कसे लिहायचं, आणि तुम्ही पहिले कसं कोणता क्वेश्चन अटेंड करायचा, LAQ पहिले अटेंड करायचे का SAQ अटेंड करायचे, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, आपण आता हे सगळी गोष्टी आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जसं की आपण आता स्क्रीनवर बघू शकतो की पहिला क्वेश्चन आपल्याला आता होता की LAQ मध्ये, म्हणजे मी पहिले LAQ अटेंड केलं होतं. तर तसंच आहे की LAQ मध्ये पहिला होता चिकित्सा चतुष्पाद. चिकित्सा चतुष्पाद आपण पहिले व्यवस्थित वाचून घ्यायचं की चरकनुसार विचारलंय की अष्टांगनुसार. म्हणजे तिथे घाईगडबडमध्ये तुम्ही चुकीचं वाचून दुसरं काही लिहून असं काही न करा. पहिले वाचून घ्या व्यवस्थित, काय विचारलंय काय नाही. एक 5 मिनिटं तुम्ही विचार करा कोणत्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे काय नाही, ते सगळ्या गोष्टी. त्यानंतर आता आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघू चिकित्सा चतुष्पाद. चिकित्सा चतुष्पाद आता याच्यामध्ये आचार्य म्हणजे अष्टांगहृदयनुसार विचारलेलं आहे. तर तसंच आपण आता अष्टांगहृदयचे तुमचे जर श्लोक पाठ असतील तर तुम्ही श्लोक टाका, कारण जर तुम्ही श्लोक टाकला तर तुम्हाला कंटेंट कमी लिहायचं असतं. म्हणजे तेवढंच तुमचं म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं असतं. चिकित्सेचे 4 चतुष्पाद असतात: भिषक, औषध, उपस्था, रोगी. तर तुम्हाला असंच लिहायचंय, सुटसुटीत लिहा. म्हणजे कसं आहे की तुम्हाला एक्झामिनर जो चेक करणार असतो त्याला कळायला पाहिजे की तुम्ही काय लिहिलंय नेमकं. त्यानंतर तुम्हाला असं असं भरून भरून नाही लिहायचं. तिथे थोडं जागा खूप असते आपल्याकडे, तर तुम्ही थोडं स्प्रेड आउट होऊन असं लिहा, जेणेकरून ते काय तुम्हाला पण चांगलं वाटेल बघायला आणि एक्झामिनरला पण चांगलं वाटेल. त्यानंतर असं नका करू की तुम्हाला खूपच आता एक प्रश्न खूप येतोय, LAQ आहे, तुम्हाला वाटत असेल की मग याच्यावर 11 पेज लिहितो किंवा 12 पेज लिहितो. मी अशा काही चुक्या केल्या होत्या एक्झाम मध्ये की मी आता आला होता अॅनाटॉमी मध्ये की मी जे 11 पेज लिहिला, तशा चुक्या तुम्ही नका करा. तुम्ही 3 पेज 4 पेज जेवढं विचारलं तेवढं लिहा. उगाच असं नाही, हा पेज इथे थोडं शॉर्ट असतं म्हणून तुमचं 5-6 पेज जाऊ शकतं, ती गोष्ट आहे. फक्त एवढं आहे की कंटेंट असं लिहा की जेणेकरून तुम्हाला पण असं वाटेल की हा मी सगळं कव्हर केलंय. उगाच असं फापड बसारा नका लिहा त्या क्वेश्चनमध्ये. त्यानंतर आता आपण बघितलं याच्यामध्ये की 4 चतुष्पाद असतात. तर पहिला आपण बघतोय भिषक. तर भिषक मधले पण 4 पॉईंट मेन असतात. तर ते 4 पॉईंट जर तुमचे पाठ असणार, जसं याच्यामध्ये दिलंय दक्ष, शस्त्रार्थ, दृष्टकर्म आणि सूची. तर असं तुम्ही एक एक फक्त हेडिंग देऊन आणि पुढे थोडं एक लाईन मध्ये एक्सप्लेन करू शकता, जेणेकरून ते जास्त तुम्हाला असं खूप जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. तर सेम असेच औषधचे पण 4 हे. तर तुम्ही याचं जर इझिली तुम्हाला करायचं असेल, आता अष्टांगनुसार आहे तर याचा श्लोक जर तुम्ही पाठ केलं तर ते इझी पडणार. चरकमध्ये एक टेबल लिहिलं आहे, चरकनं जर विचारलं तर चरक मधला तो टेबल जर पाठ केला तर ते पण तुम्हाला एकदम इझी पडणार. पेपर लिहिताना कधी अशी चूक न करा की मी इकडे लाईन पाडतो की जेणेकरून माझं पेपर चांगला दिसेल. असं एवढा टाइम वेस्ट नाही करायचा. जे आहे ते उगाच तुम्हाला असं हे लाईन पाडतो, बॉक्स पडतो, एवढ्या काही गोष्टी करायची गरज नसते. टाइम मॅनेजमेंट करणं शिका. दिनचर्यामध्ये आपल्याला वाटतं की आपण खूप लिहू, असं जास्त लिहून काय फायदा नाही आहे. जेवढं विचारलं तेवढंच लिहा. आता याच्यामध्ये जसं यांनी दिनचर्याचे क्रम सांगितलेले आहे, 12 पॉईंट लिहिलेले स्नानपर्यंत. तुम्ही तसंही एक असं लिहू शकता, असं एकानंतर एक असं साईडला नका लिहा, असंच लिहा. जागा खूप आहे तुमच्याकडे. त्यानंतर तुम्ही फक्त त्यांना 2-2 लाईन मध्ये 3-3 लाईन मध्ये एक्सप्लेन करू शकता. जर तुमचे संहितामध्ये श्लोक पाठ नसतील तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही कंटेंट प्रॉपर लिहा. म्हणजे जे असे पॉईंट्स मध्ये लिहा, असं पॅरेग्राफ म्हणून असं लिहू नका. कारण तुम्ही जर असं लिहिणार, एक पॉईंट लिहिला, एक लाईन सोडायची, दुसरा लिहायचा, म्हणजे त्याच्याने म्हणजे कसं आहे की ते इझी दिसतं, म्हणजे ते वाचायला पण इझी आहे. आणि तुम्हाला सपोज एक असं वाटतंय की हे इम्पॉर्टंट आहे, त्याला अंडरलाईन करा. पेनने, त्याच पेनने, ज्या पेनने लिहितात ते ब्लॅक पेन, ते असं उगाच दुसरं पेन यूज करतो तसं नाही चालत. तिथे ना पेन्सिल काही, पेनने लिहितात, पेननेच अंडरलाईन करा, ते इझी पडणार तुमच्यासाठी. आणि पॉईंट झालं की एक लाईन सोडा, दुसरं पॉईंट लिहा. हे एकदम चांगलं पेपर प्रेझेंटेशन आहे. जसं तुम्ही ह्या पेपरमध्ये बघू शकता, सेम असं लिहिण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. सगळं मित्रांनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संहिताचा पेपर
तर मित्रांनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेपर प्रिडिक्ट करणार आहोत आपण की कोणते क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला, कोणते इम्पॉर्टंट आहे ते. धन्यवाद.